हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर हा आहे माझा दिवाळीचा व्लॉग. तर इथं अशा प्रकारे आम्ही दिवाळीला रांगोळी काढलेली आहे. आता आमचे जे मिस्टर सुमित दिघे आहेत ते दरवर्षी अशी रांगोळी काढतात. आणि इथं आमच्या अन्वी आहे, अण्णा आहेत, ते आमचे एक आजी आहेत, त्या US ला राहतात. त्यांच्या घरासमोर रांगोळी काढत होते. आणि अशा प्रकारे मी मेकअप करून दिवे वगैरे पणत्या वगैरे लावल्या होत्या. आणि इथं आमच्या अन्वी आहे, छोटी मोठी, ती मदत करत आहे. आणि अशा प्रकारे मी अशी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. आता पूजा वगैरे ही जी असते ती मी यूट्यूबवरती बघूनच मांडते. दरवर्षी त्याच्यामध्ये छोटा मोठा बदल हा केलेलाच असतो. जर आपल्याकडे जे साहित्य असतं अवेलेबल ते बनवून आधी यूट्यूबवरती पूजा बघते आणि मग ती बघूनच मी मांडत असते. अशी काही त्याची पारंपरिक मांडणी नाही आहे. आणि थोडीशी नगर भागातली वगैरे मांडणी थोडीशी वेगळी असते. तर अशी लक्ष्मीची झाडू असते त्याची पूजा मात्र कंपल्सरी करतातच आजच्या ह्याला. आणि अशी एक उरुळी होती, त्याला मी सजावट करून घेतली होती. दिवाळी म्हणजे घरामध्ये दिवे हे लागलेच पाहिजे. कमीत कमी 11 मातीचे दिवे आपण लावलेच पाहिजेत ऑथेंटिक पद्धतीनं. त्यानंतर अशी मी ह्यावेळेस फ्लावरची रांगोळी काढली होती, घरामध्ये अशी सजावट केली होती. आणि हा जो पडदा होता तो माझ्या सासूबाईंनी, आमच्या आईंनी बनवलेला स्वतःच्या हाताने. खणाचा तो पडदा आहे, तो मी लावलेला दाराला. अशा प्रकारे सजावट करून अन्वी आणि अन्वीच्या पप्पांचा दोघांचा फोटो सेशन झालं. माझं इथे अशा प्रकारे फोटो सेशन झालं. मेकअप वगैरे केला. दिवाळी म्हणलं की फोटो सेशन हे होतच असतं. आणि अशा प्रकारे आम्ही दिवे वगैरे लावून लक्ष्मीपूजन आरती ते करून लक्ष्मीपूजन केलं. तर लक्ष्मीची आरती, महालक्ष्मीची आरती जी यूट्यूबवरती मिळते ती बघून म्हटलेली गुगलवरती. त्यानंतर फोटो सेशन झालं, फटाकडे उडवले आणि खाऊ वगैरे फराळ करून अशा प्रकारे आम्ही दिवाळी साजरी केली. महालक्ष्मीची मांडणी करून फक्त आरती करतात आणि मग झाली, मग फटाकडे उडवतात. मेन म्हणजे घरातलं डेकोरेशन, जेवण वगैरे याच्यामध्ये टाईम जातो. आणि अन्वीने अशा प्रकारे सुंदर असा ड्रेस घातलेला, मेकअप केलेला. दिवाळीच्या वेळेस आपल्याला मेकअप आणि पूजेला रांगोळी काढायला खूप टाइम जातो. किती मॅनेजमेंट केलं तरी टाइम हा मिळतच नाही आपल्याला. त्यानंतर आम्ही घरामध्ये बनवलेलं असं फराळ, अन्वीची रांगोळी, हे सगळं मी इथे शूट केलेलं आहे. आणि इथं आमच्या सोसायटीच्या मंदिरासमोर मी असा फोटो काढलेला आहे. इथे असं फराळाचं होतं, लाडू, करंजा. मेन म्हणजे देवीला असतो करंजा आणि अनारशाचा नैवेद्य असतो आजच्या दिवशी. आणि आमच्या नगर भागामध्ये पुरणपोळी करतात, बाकीच्या भागांमध्ये पाडव्याला पुरणपोळी करतात. आणि अशा प्रकारे फटाकडे वगैरे उडवले होते. छान प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेशन केलं. अशा प्रकारे फटाकडे वगैरे उडून अशा प्रकारे आमच्या गॅलरीचा व्ह्यू होता. आकाशकंदील, दिवे आणि अशी लाईटिंग. त्यानंतर अन्वीनी मिळून किल्ल्यांना असं दिवे पणत्या वगैरे लावल्या. त्यांनी स्वतःच्या फोनमध्ये असे फोटो काढले. आता किल्ल्यांचा वगैरे आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, तिथे आम्ही फोटो वगैरे पाठवलेले आहेत. तर अशा प्रकारे दरवर्षी आमची अन्वी किल्ला बनवते आणि त्याच्यावरती मी हाळीव टाकून गवत उगवते. आणि अशा प्रकारे झालते आमची दिवाळी सेलिब्रेशन. हॅपी लक्ष्मीपूजन टू ऑल. तुम्ही कशी सेलिब्रेशन केलं ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.